लिहित बसलात तर ते जे गणित आहे ते वहीत जाईल, इथे नाही जाणार. आणि जर आज बेरीज समजली नाही तर उद्या वजाबाकी समजणार नाही, आणि उद्या वजाबाकी समजली नाही तर परवा भागाकार समजणार नाही, परवा भागाकार समजणार नाही तर त्यानंतर गुणाकार समजणार नाही, आणि हे चार गोष्टी समजले नाही तर क्षेत्रफळ कसं काढायचं कळणार नाही, वर्ग कसा काढायचा कळणार नाही, घन, इंटरेस्ट वगैरे काही कळणार नाही. हे जर सगळं गणित जर शिकायचं असेल आयुष्यातलं तर गणिताच्या तासाला मला बेंच रिकामे पाहिजे, कारण ते गणित तुमच्या वहीत नाही डोक्यात जायला पाहिजे. हा मग आता तुम्हाला समजा जर भीती वाटत असेल की तरी सुद्धा लक्षात राहावं तर तेव्हा त्यांनी सांगितलेलं ट्रिक मी सांगतो. ह्या जे काही तुम्हाला लिहून घ्यावं असं वाटतंय ना, पेन बंद करा, कारण ते जोपर्यंत पेन हातात ओपन आहे ना तोपर्यंत ती मधनच एखादं लिहायची हे होईल. नका करू, पेन बंद करा, पर्स मध्ये टाका, हे घरी गेल्यावर हे लिहून काढा. हा घरी गेल्यावर कोण काढणार, आम्हाला काही आधीच वेळ नसतो. घरी गेल्यावर काम तिथे वाढून ठेवलेली असतात, कधी झोपायच्या आधी का लक्षात ठेवायचंय ना, घरी गेल्यावर लिहून काढा, कायमचं लक्षात राहील. त्याच्यानंतर कायमचं म्हणून तर मेमरीच हेच आहे. एका दिवसात जर त्याची रिव्हिजन नाही केली तर 60% इज लॉस्ट, 40% रिमेन्स. उद्या ह्या 40% ची जर रिव्हिजन केली नाही तर ह्याच्या 60% इज लॉस्ट, 40% रिमेन्स असं सायन्स सांगतं. त्यामुळे एक आठवड्याच्या आत जे काही नवीन शिकलेलं असतं ते एव्हरीथिंग इज लॉस्ट. ओके, तर त्या आज जर त्याची उजळणी केली तर 95% इज रिटेन्ड, फक्त एका रिव्हिजन. त्यामुळे हे घरी गेल्यावर लिहून काढा. ASK, आस्क हे तर सोपं आहे लिहायला, लक्षात ठेवायला. ASK 15, 32 उरलेले जे काय आहे ते बस लक्षात ठेवायचं. ऍक्शन, विचार, कृती, हे किती सोपं आहे. तुम्ही इथे आलात का आलात, ही ऍक्शन झाली. कशी झाली, विचार आला की जाऊन बघूया बरोडेकर सरांच्या क्लास. हा जोपर्यंत विचार येत नाही, किंवा काही लोक आता काही कंपन्यांनी पाठवलेली पितांबरी प्रॉडक्ट्स, ओके, असं पण असतात. कित्येक लोक येतात की बाबा एकतर मोठ्या भावाने जबरदस्ती केली यार, त्याला नाही म्हणजे शेवटी किती वेळा नाही म्हणायचं, एक दिवस आलोय. मग कंपनीतनं पण असे लोक आहे, किती वेळा आम्ही नाही म्हणायचा प्रयत्न, शेवटी त्याला बॉस खूप हेला, आता काय नाही म्हणणं, जाऊ दे जाऊन. बरोबर असं बरोबर आलं, काय आहे ते तर बघूया, जाऊ दे आता काय करणार, जबरदस्तीच केली. तो पण विचार आहे, काय हरकत नाही, पण तो ऍक्शन होण्याकरता तो जरुरीच आहे. किंवा आता दुसरा विचार आला की कितीही जबरदस्ती करा मी जाणार नाही, मी टर्फनं खाल्ली नाही, मी नाव सांगणार नाही, लोकमान्य टिळक, काय वाटेल ते करा, शिक्षा करा, काय करा, मी चहाडी करणार नाही. थॉट त्यानंतरच ऍक्शन येते. सो अ थॉट, विचाराचं बीज पेरा, त्याला कृतीची फळं लागतात. सो अन ऍक्शन, रिप अ हॅबिट. कृतीचं बीज पेरा, त्याला सवयीचं फळ लागतं. एक दोनदा काही गोष्टी केल्यानंतर त्याची सवय लागते. ओके, सवय हा निसर्गाचा चमत्कार आहे, ग्रेटेस्ट चमत्कार आहे. आपण कित्येक लोक शिर्डीला पायी चालत जातात, सिद्धिविनायकाला पायी चालत जातात, लालबागच्या राजाला जातात, का काहीतरी आयुष्यात चमत्कार व्हावा, ट्रान्सफॉर्मेशन, लाईफ बदलावं म्हणून. अरे हा चमत्कार बघा, आपण जे देवाने चमत्कार करून ठेवलेले आहेत त्याच्याकडे बघत नाही, आणि जे नाही आहेत त्याच्या मागे धावत असतो. ओके, हॅबिट हा एक चमत्कार आहे. ही आहे निसर्गाने निर्माण केलेली आहे सवय, म्हणून ती लागते आपल्याला. ती जर निसर्गाने निर्माणच केली नसती तर लागली नसती. जसं फुलामध्ये सुगंध आहे, तो आहे आधीपासून काय आहे म्हणून तो येतो, तो काय आपण निर्माण नाही करत. जर फुलात सुगंध नसेल तर नाही येत. सो आपल्याला फक्त तो अनुभव येतो त्याचा, बस सुगंधाचा, पण तो फुलामध्ये तो आधीपासून असतो.
तर सवय ह्या ज्या लागतात, सवयी लागतात का? कारण सवय नावाची गोष्ट निसर्गाने निर्माण करून ठेवलेली आहे म्हणून ती लागते. ती जर निर्माणच केली नसती तर लागली नसती. आणि ही निर्माण का केलेली आहे? तर माणसाच्या प्रगतीसाठी. अदरवाईज 50,000 वर्षापूर्वी माणूस जसा होता, नेक्स्ट जनरेशन परत तसंच झालं असतं. प्रत्येक पुढचं जनरेशन आधीच्या जनरेशन कडनं त्या सवयी शिकून त्या फास्ट करतं. का? त्याची सवय आधीपासून असते. आपल्याला आपल्या ह्या जनरेशन, आज तुम्ही जे आहात, तुमच्या हयातीत कॉम्प्युटर नवीन आले. आपल्याला प्रत्येक गोष्ट अशी शिकायला लागली. विशेषतः मला, कारण मी जेव्हा कॉर्पोरेट करिअर सुरुवात केली तेव्हा कॉम्प्युटर्स नव्हते भारतात. ते ईमेलनी पाठवायचं लेटर वगैरे, हे माझ्या पूर्वी प्रिंट करणार, सेक्रेटरीला हे देणार, ती प्रिंट करून आणणार, मी सही करणार, त्याच्यानंतरच लेटर जाणार. हीच सवय होती. पहिल्यांदा जेव्हा ईमेलनी मी क्लिक केलं, मला त्या आयटीने सांगितलं की गया लेटर आप. कहा गया, किधर है किधर? नहीं गया वो लेटर. ऐसा कैसे गया? मी बिलीव शक्यच नहीं है. मैंने देखा भी नहीं, प्रिंट भी नहीं मारा, गया वो लेटर, उसको मिला होगा. अरे उसने अगर नहीं कंप्यूटर देखा, नहीं नहीं ऐसे कैसे, ईमेल तो रोज देखना पड़ेगा. अरे ऐसा थोडी आहे. मी त्या माणसाकडे गेलो विचारायला. फोन पण नाही, त्या फोन पण करता आला असता. मी त्या माणसाकडे गेलो चालत, तुला मिळालं काय लेटर? बोलला हो मिळालं. तेव्हा मग हळूहळू विश्वास ठेवायला. ओके, आज परिस्थिती बदललेली आहे. ओके, आज जस्ट ईमेल पाठवायची, आता ती ब्लॅकबेरीत पण पाठवते. ओके, नेक्स्ट जनरेशन, नो दे आर बॉर्न विथ दिस डिफॉल्ट, बाय डिफॉल्ट. ते आणखीन फास्ट झालं. आता त्यांना जी ऍप्लिकेशन येतात फोनवरची ती मला येत नाही. त्याच्यानंतरचं जनरेशन येईल ते आणखीन. ओके, सो माणसाची अदरवाईज ही जर सवय नावाची गोष्ट नसती तर सेम थिंग, जे चक्र 50,000 वर्षापूर्वी झालं तेच परत 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 फिरत बसलं असतं. 50,000 वर्ष माणसाची डेव्हलप, माणूस जंगलीच राहिला असता. आज आपण सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा काय करतो? दात घासतो. प्रातर्विधी ते बायोलॉजिकल आहे. ओके, ते जाऊ द्या. पण अदरवाईज दात घासतो का? सवय आहे. पण समजा सवयच अस्तित्वात नसती तर दात घासायचे की नाही हा डिसिजन आहे. आणि डिसिजन कसे घेतो आपण? विचारपूर्वक. विचार म्हणजे कसे करतो? अनालिसिस करतो, कन्सल्ट करतो. बाईक घ्यायची आहे, डिसिजन आहे. चला, फायनान्शियल सगळी व्यवस्था झालेली, बाईक घ्यायची. काय एखादी बाईक घेतली असं करतो? नाही. कसं करतो? 4 शोरूम मध्ये जाणार, नेटवरती सर्च करणार, त्याचं हे काय, मला कशासाठी पाहिजे, ह्याला विचारणार, त्याला विचारणार, तू कुठली बाईक घेतली, मी कुठली घेऊ, ती किती वर्ष वापरले, वगैरे वगैरे वगैरे. ह्याच्यामध्ये भले 15 दिवस गेले तरी चालतील, माझ्याकडे पैसे आहेत, 15 दिवस मी विदाउट बाईक जाईन, काय हरकत नाही. पण मी जेव्हा बाईक घेईन ती चांगली माझ्या गरजेप्रमाणे असा डिसिजन घेतो. तर मग सेम थिंग, टूथब्रश, दात डिसिजन आहे. कसा घेतला असता? असं अनालिसिस केलं असतं. मागच्या आठवड्यावर मी दात घासले, आज जरा मला कंटाळा आलाय, काय होतं? मग याला विचार, त्याला विचार. मी फोन करतो माझ्या मित्राला, सुनील तू घासले का दात? मी घासू का? काय घासायला काही गरज आहे का? घरातले किती लोकांनी घासले? समजा हे केलं तर मग थांब, तू दुसऱ्याला पण विचार, तू पण घासले का? आता सगळ्यांनी घासले, चल ठीक आहे. हे करता करता 15 मिनिटे गेली असती आणि मग झालं असतं की चल आज के दिन घास लेते. हे आज, उद्या उठल्यावर परत तेच, कारण सवय नाही. सवय अस्तित्वात नसती तर काय झालं असतं कळलं? उद्या उठल्यावर परत तेच, कारण आज जे केले त्याची सवय वियोग काय नाही. एव्हरीथिंग अगेन. बघितलं सवय किती महत्वाची आहे. हा जर नसेल तर काय झालं असतं आपलं? हे निर्णय घेता घेता मेंदू थकून गेला असता. अंघोळ करायची की नाही डिसिजन आहे. सेम थिंग, अर्धा तास लागला असता अंघोळ करायची की नाही हा डिसिजन घ्यायला. अंघोळ झाल्यानंतर कपडे घालू की नको डिसिजन आहे. सेम थिंग. असे एक एक दिनचर्येमध्ये तुम्ही जर गोष्टी बघितल्यात तर एवढ्या गोष्टी आपण अशा प्रतिक्षिप्तपणे करतो.
ती एनर्जी वाचते, शाळेत जायला वेळ मिळतो, काही नवीन शिकायला वेळ मिळतो. अदरवाईज सवय जर अस्तित्वात नसती तर हे काहीही माणूस करू शकला नसता. तो अडाणीच्या अडाणी तसाच राहिला असता. हा एक चमत्कार. वी मस्ट रिस्पेक्ट दिस. ओके, बरं. आता दुसरा याचा नियम असा आहे की चांगल्या सवयी वाक्य पूर्ण करा. चांगल्या सवयी उशिरा लागतात आणि वाईट सवयी लवकर. म्हणजे वाईट सवयी काहीही न करता लागतात. आपोआप पडीक जमीन पडलेली आहे, रखरखीत कडकडीत उन्हात आहे. उन्हाळ्याच्या नंतर मान्सूनचे वारे आले, ढग आले, पाऊस पडला त्या जमिनीवरती. एक आठवड्यात त्या जमिनीचा रंग बदलतो. कसा होतो? हिरवागार. वाव, ब्युटिफुल लॉन. लॉंग ड्राईव्हला जाताना आमचं कोकण काय फर्स्ट क्लास आहे. जाताना सगळे वाव, खरंच फर्स्ट क्लास, नो प्रॉब्लेम. ओके, लॉंग ड्राईव्हला जाताना थांबा. ते जे ब्युटिफुल लॉन दिसतं त्याच्यावरती थोडा वेळ जाऊया. जा. किडे, विंचू, साप खासतंय, ते सगळं खासतंय. युजलेस गवत आहे ते. का? आपोआप आलेलं. जे जे काही आपोआप येतं ते युजलेस असतं. त्याच जमिनीत एखादी भाजी येऊ शकेल, आंबा येऊ शकेल, एखादं तांदूळ येऊ शकेल, गहू येऊ शकेल, जे काय हवामानाप्रमाणे काहीतरी येऊ शकेल, पण ते नाही आपोआप येत. त्यासाठी जर कार्यरत कोणी तिथे नसेल तर ते आपोआप नाही. आणि आपोआप जे जे काही येतं ते असं युजलेस असतं. तुमचं जे मन आहे एक्झॅक्टली ह्याच्यासारखंच आहे, त्या जमिनीसारखंच आहे. ते काही करू नका, ती जागा एम्प्टी नाही राहणार. पाऊस येईल, पडेल, त्याचा रंग बदलून जाईल, हिरवगार होईल, युजलेस मटेरियल सगळं येईल. त्याच्यामध्ये विंचू, साप, किडे वेडे सगळे असतील. आणि ते गवत नंतर जितकं वाढेल तितकं प्रॉब्लेम वाढत जाईल. कारण ते विंचू, साप दिसणार नाही वरून. मग नंतर त्याचे जर काहीतरी नवीन पेरायचं असेल तर ती पहिलं म्हणतात, अरे बाबा आधी पहिलं काढू द्या, काय काय माहित नाही. उंदरांची बिळं किती आहेत, साप किती आहेत, घुशी किती आहेत, विंचू किती आहेत, दिसत नाही. ते गवत वाढलंय, दिसणार नाही ते वरून, ते सगळं आतमध्ये राहतं. एक्झॅक्टली आपलं तसंच असतं. ओके, तर ते वाढून न देणं, त्याच्यावर कार्यरत नाही राहिलं तर ते then it is gone. Okay, so sow a thought, reap an action. Sow an action, reap a habit. Sow a habit, reap a character. कॅरेक्टर म्हणजे काय? व्यक्तिमत्व, चारित्र्य. डिक्शनरी मिनिंग चारित्र्य आहे. And sow a character, reap a destiny. ह्या एका पुस्तकामध्ये हे वाक्य आहे. हे असं नाही लिहिलं त्या पुस्तकात ते वाक्य सरळ जसं मी म्हणतो तसं लिहिलेलं आहे. आणि नंतर त्या पुस्तकात त्या कॅरेक्टर विषयी इतकं हे केलेलं महत्व की फायनली आवर डेस्टिनी. डेस्टिनी म्हणजे काय? नशीब, भविष्य, दैव वगैरे काय तुम्ही म्हणजे म्हणाल ते एव्हरीथिंग is, he says, depends on what character you have developed. Okay, आणि ते वाचून मी पण त्याच्यानंतर इंग्रजीमधनं जेव्हा वर्कशॉप घेत होतो तेव्हा मला मग असंच एकाने प्रश्न विचारला. जेव्हा म्हणलं एनी क्वेश्चन, हो. म्हणजे कॅरेक्टर तुम्ही म्हणता की कॅरेक्टर चांगलं असेल तरच नशीब चांगलं असतं, सक्सेस मिळतं, प्रोग्रेस होतो. पण आपल्या देशात अनेक चारित्र्यहीन लोक आहेत आणि यशाच्या शिखरावर आहेत ती. हे कसं? आणि तेव्हा मला कळलं की इथे जो कॅरेक्टर हा जो आहे म्हटलाय शब्द त्याचा अर्थ चारित्र्य नाही आहे. आणि इथे संदर्भ वेगळा आहे. सवयीचं रूपांतर स्वभावात. स्वभाव, सवय एक असते. ओके, फूल एक असतं पण अनेक फुलं एकत्रित बांधल्यावर काय होतं? त्याचा गुच्छ तयार होतो. त्या गुच्छामध्ये रंगीबेरंगी अनेक फुलं असू शकतात.
आणि आपल्या प्रत्येकाचा एक गुच्छ असतो, त्याला स्वभाव म्हणतात. आणि तो आपण बेडमधनं सकाळी उठून बाहेर यायच्या आत इन्स्टॉल होतो. असं कम्प्युटर ऑन झालं केल्यावर आपण ते इन्स्टॉल करतो, सगळ्या डेटा ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल होतं, त्याशिवाय तो इन्स्ट्रक्शन घेत नाही, त्याला काही वेळ लागतो. पूर्वीच्या काळी अगदी सुरुवातीला कॉम्प्युटर झाले तर 15 मिनिटं लागायची. नवीन जनरेशन कांट इमॅजिन दिस. आता तर किती लवकर होतं, पण तरी आपल्याला वाटायचं लवकर 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 करत. ओके, सो ह्या सिस्टम्स, हे जो स्वभाव आहे तो इन्स्टॉल होऊनच आपण बाहेर पडतो. त्यामुळे कधी कधी झोपेत सुद्धा एखाद्या गोष्टीवरती आपली सणकते, आता माझी सटकली आहे. ओके, तो स्वभाव असतो प्रत्येकाचा, एक स्वभाव, प्रत्येकाचा गुच्छ असतो. काही लोकांचे गुच्छ इतके सुंदर असतात की तो व्यक्ती लांबून जरी दिसली तरी ती यावी, बोलवतो त्याला, माझ्या बरोबर राहावी, आमच्या ग्रुपमध्ये यावं, आमच्या घरी यावं. त्याने त्याच्या येण्याने वातावरण आल्हाददायक होतं, हास्य होतं, सगळ्यांना आम्हाला बरं वाटतं, बोलवलं जातं त्याला. त्याचा गुच्छ इतका सुंदर असतो. काही लोकांचे गुच्छ काटेरी असतात, त्याच्यामध्ये कुजलेली कोमेजलेली फुलं असतात, दुर्गंधी असतेच. तर तो लांबून दिसला की अरे आला रे पनवती, याला कटवा, मी नाहीये म्हणून सांगा. हा उगाच येणार, माझा वेळ खाणार, माझे चहा पिणार, पैसे देणार नाही, नाव हा सगळ्यांच्या, आणि सगळ्या जगाच्या काहीतरी इथे घेऊन चाड्या करून माझ्या टेबलवरती घाण करून जाणार सगळ्या गोष्टीची. नको रे बाबा, हा माणूसच नको जवळ. त्याचा गुच्छ. आता स्वभावाचा जसं सवयीचा नियम आहे, मी एक सांगितला. एक तर सवय ही निसर्ग निर्मित अतिशय एक चमत्कार आहे, माणसाला ते वरदान आहे. ओके, ते एक तर चांगल्या सवयी उशिरा लागतात, आपोआप लागणाऱ्या सवयी सगळ्या वाईट असतात. आणि कार्यरत जर नाही झालं तर चांगल्या सवयी लागणार नाही. कार्यरत नसेल तर वाईट सवय आपोआपच लागणार. आळस ही वाईट सवय, त्याच्यावरती कार्यरत नसेल तर ती लागणारच सवय. ओके, तर तसंच हा जो स्वभाव आहे प्रत्येकाचा असतो, गुच्छ असतो, आपल्याला दिसतो पण दुसऱ्यांचा, स्वतःचा नाही दिसत. स्वतःचा इतका जवळ असतो पण आपला गुच्छ नाही दिसत आपल्याला, दुसऱ्यांचे दिसतात. अरे हा ना जरा उगाच बड्या मारणार, अरे तो ना हा असाच आहे, हे सगळे दिसतात. याचा स्वभाव ना चाड्या करणार आहे, हा बडाया मारणार आहे, हा उगाच काहीतरी हे करणार आहे. सगळ्यांचे स्वभाव दिसतात, स्वतःच दिसतच नाही. ओके, आणि फायनली स्वभावाचंच नशिबात रूपांतर होतं. नशीब जर चांगलं असेल याचा अर्थ त्याचा स्वभाव चांगला आहे. स्वभाव जर चांगला असेल तर याचा अर्थ त्याच्या सवयी चांगल्या आहेत. जर सवयी चांगल्या असतील तर त्याने काहीतरी चांगली कृती उचललेली आहे, आणि कृती जर चांगली होती असेल तर त्याने काहीतरी चांगला विचार उचललेला हे निश्चित. जर माझं नशीब खराब असेल तर याचा अर्थ काही माझ्या स्वभावात काही गोष्टी चांगल्या नाही, आणि काही गोष्टी जर चांगल्या नसतील तर याचा अर्थ माझ्या काही सवयी चांगल्या नाही. काही सवयी चांगल्या नसतील तर माझ्या काही कृती मी ज्या केलेल्या आहेत त्या चांगल्या आहेत. काही कृती चांगल्या नसतील तर काही मी एक विचार जो उचललाय तो चांगला नाही. तो जोपर्यंत ड्रॉप होत नाही तोपर्यंत. बरं, आता जर आपल्याला हे बदलायचं असेल तर स्वभाव बदलायचा. एखाद्या गोष्टी जर नशिबात हवं तसं, आपल्याला काय काय गोष्टी आयुष्यात महत्वाच्या असतात लाईफमध्ये, 5-6 गोष्टी असतात प्रत्येकाला. पैसा सगळ्यांना हवा असतो. ओके, फॅमिली हवी असते, फॅमिली रिलेशनशिप चांगले राहायला आवडतात. तसंच वर्किंग जॉब चांगला लागतो किंवा बिझनेस चांगला असायला लागतो, स्थैर्य पाहिजे असतं. 5-6 गोष्टी आहेत, ह्या कॉमन आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त आणखी प्रत्येकाचे छंद काहीतरी वेगळे असू शकतात, पण एक 4-5 गोष्टी तर कॉमन आहेत. ह्या सगळ्या गोष्टीत मनासारख्या गोष्टी घडत असतात का? त्या गोष्टीमध्ये सगळं मनासारखं घडतंय? नाही घडत. ओके, त्यामुळे त्या गोष्टी मनासारख्या घडत नाहीत का? माझं नशीबच आहे, माझ्या नशिबातच आहे का? आता माझा स्वभाव असला, हा मग आता नाही बदलत, आता हे माझं नशीब.
आणि आपण इथे अडकतो. स्वभाव चेंज करता येतो का? कसा? प्रयत्नपूर्वक. म्हणजे ते इथून सुरुवात करायला. ओके. आता हा जेव्हा सवय आणि स्वभाव होतो ते हा बायपास रोड सुरू होतो. सवय लागल्यानंतर काय विचार असतो का? खतम. देयर इज नो विचार. इट इज अ बायपास रोड. थॉट बीट काही नाही. आणि त्याच्यानंतर हा इथे तर एकदम पक्का झालेला आहे. इट इज अ बायपास रोड बाबा. विचारच नाही. जेव्हा स्वभावात असतं, स्वभावातल्या गोष्टी आपण जेव्हा करतो तेव्हा त्याला जर आपण फीडबॅक दिला, मला जर कोणी फीडबॅक दिला ना, तू जर स्वभाव असा हॅट काहीतरीच, जसा त्या इंट्रोडक्ट केल्याने मुलांनी सांगितलं अरे काहीतरीच काय बोलतो, मी कुठे असं बोलतो, तुझा ना आवाज जरा उद्धटपणे बोलला, अरे काहीतरीच काय, मी काय उद्धटपणे बोलतो, हे आणखी हे बोलताना माझा आवाज चढतो. अरे हो ठीक आहे, तू चर्चा करताना तू चिडलास कशाला? अरे मी कुठे चिडलो, काहीतरीच काय, आता मला मात्र राग आला, तू सारखं सारखं म्हणलं ना चिडतो म्हणून. मी नव्हतो चिडलो, तू बोलला म्हणून आता मी चिडलो. राग येणाऱ्या व्यक्तीला तुम्ही फीडबॅक द्या, तू चिडतो कशाला, तो आणखीन चिडतो की मी चिडलो नव्हतो, उगाच म्हणतो माझ्यावरती आरोप करतो, तू चिडला म्हणून सांगतो, मी कुठे चिडलो होतो. अनुभव आलाय, बायपास आहे, कसं बदलायचं. त्यामुळे बदलण्याकरता फीडबॅक पहिल्यांदा घेतला पाहिजे, ते समजलं ते पाहिजे ना. आणि हीच गोष्ट बॅकग्राऊंडला असते, हीच आपली बॅकग्राऊंड, हाच तो लाईट की जो आपल्याला दिसत नाही, आपल्याला माहितीच नाही, याच्यात गेलेलं आहे सगळं. आणि हेच ठरवतं तुमचा बाकीचा बायोडेटा वगैरे सगळं फोरग्राऊंड आहे. त्याला काय शेप द्यायचा, त्याचा काय कलर करायचा, हे ठरवतं. तुमचं जे काही क्वालिफिकेशन असेल, तुमच्या ज्या काही अचिव्हमेंट्स असतील नंतर वगैरे, जे काय आहे त्याचा कलर काय ठेवावा हे ठरवतं. त्यामुळे बाकीचं फोरग्राऊंड कितीही बदललं तरी हे जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत त्या फोरग्राऊंड मध्ये काही होऊ शकत नाही. एम आय कम्युनिकेटिंग? लक्षात येते मी काय म्हणतोय ते? कारण आज हा पहिला दिवस आहे, फाउंडेशन आहे. आज बेरीज नाही समजली तर उद्या वजाबाकी समजणार नाही, उद्या वजाबाकी समजली नाही तर नंतर भागाकार, असं पूर्ण कोर्स. त्याच्यानंतर हे म्हणणं हे काहीतरी कोर्स होता, काय कोर्स नाही कळलंच नाही. आज हे नाही, आज कळलं हे तर उद्याच्या दिवसाचा, परवाच्या दिवसाचा अर्थ कळेल तरच कळेल, अदरवाईज नाही कळत. त्यामुळे तुम्ही लिहून न घ्या, हे समजून घ्या, कारण हे तुमच्या लाईफशी तुम्हाला रिलेट करायला लागेल. मी काय म्हणतोय ते तर कळेल. ह्याला शब्दार्थ खूप कमी आहे, ह्याला भावार्थ जास्ती आहे. तुमच्या लाईफला ते रिलेट करायला लागेल तरच ते होईल. त्यामुळे बायपास रोड हे मी एक नाव दिलेलं आहे, कारण आपल्याला आता शहरातल्या लोकांना बायपास रोड काय असतं हे माहिती. त्यामुळे हे थॉट, विचार काही येते, एकदा सवयीचं रूपांतर झालं स्वभावात की कसला विचार आणि कसला काय, बोलता त्या गोष्टी होतात. परवा रस्त्यावरती एक जण मोबाईल वरती बोलत चालत होता आणि समोरनं मांजर गेलं आणि बोलता तो मागे गेला आणि नंतर परत चालत गेला पुढे. तर विचार, मागे का आलं, मी कुठे मागे आलो, मी कुठे आहे, त्याला मांजर नाही, मी आलो, मी कुठे मागे आलो, तू मागे का गेला, मी कुठे मागे आलो, त्याला माहितही नाही. तो बोलता मागे गेला, मांजर बघितल्याला मागे आला होता. विचार काही नाही, स्वभाव झालं.
बसमध्ये लोक जात असतात, संध्याकाळच्या वेळेस ड्रायव्हर लाईट लावतो, लाईट लावल्यावर बोलता 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 काय 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 लोक करतात, असं करतात असं करतात असं करतात असं करतात. विचारलं का केलं तर म्हणलं मी कुठे काय केलं. ज्यांची शिव्या देण्याचा स्वभाव असतो, विचारा तू वाक्य शिवी का दिली, मी कुठे शिवी दिली. आणि हे बोलताना त्याची एक मध्ये शिवी असते, त्याच्या मायला काहीतरी बोलतो.